हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलेलो आहे पुण्याला. मी पुण्याला रात्रीच आली आहे. तर आम्ही आज चाललेलो आहे वॉटर पार्कला. म्हणजे वॉटर पार्क म्हणजे तिथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी पण आहेत. पार्कला चाललोय महेर. आम्ही पण फर्स्ट टाइम चाललोय मित्रांनो, आम्हाला पण माहित नाही. ते महेर जे लोकेटेड आहे सोलापूर रोडला यवत मध्ये. चला बाहेरच चला. तर आमची गाडी बुक झालेली आहे, आम्ही ओला करून चाललोय. आणि आली पण हा. आणि हे पोरं जे आहेत ते बाईक वर येणार आहेत. आणि आम्ही लेडीज चाललोय गारनी नाही रे, कारनी. ये असा धक्के बुक्के खात आम्ही चाललो मस्त कार मध्ये. ही आपली गाडी आलेली आहे, एर्टिका आपण बुक केली. एर्टिकाच आहे ना. फायनली आपण निघालेलो आहे. ही चिल्लर गँग गाडी. ए हॅलो, बाय. वहिनी बरी आहेस का? आणि माझी म्हातारी कुठे? हे रिप्ले दे. आय लव्ह यू टू. हा, आणि दुसरं काय करू मग? यांनी फ्लाईन किश अशी दिली की सगळा थुक्का तिच्या तोंडावर टाकून. बघू वहिनी तू तर आपण फायनली यवत मध्ये पोहोचलोय, पण अजून लोकेशन पोहोचलोय आमच्या लोकेशनवर. तर आज शनिवार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे इथे. आणि इथे मी पण फर्स्ट टाइमच आली आहे. तर इथे खूप छान छान ॲक्टिव्हिटी वगैरे आहे. हे पुण्यामध्ये यवतमध्ये लोकेटेड आहे. तर इथं तुम्ही म्हणजे वीकेंड एन्जॉय करायसाठी येऊ शकता. खूप चांगलं आहे. हे इकडे आले, नो स्मोकिंग. तर बघूया पुढे काय काय मजा आहे तुम्हाला दाखवेन. मॅप आहे आणि ह्या सर्व ऍक्टिव्हिटी आहेत. बरंच मोठं आहे हे, छान लोकेशन वर पण आहे. क्राऊड बघा, खूप क्राऊड आहे. ते बरेच लोक येतात. तर तुम्ही पण इथं एकदा विजिट करा. तिकीटचं काय आहे ते दाखवते तुम्हाला. बाबूचं नाहीये, बाबूचं नाही चालू आहे. चलो 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 जल्दी चलो चलो आगे आगे आगे. ए चिंगम चबा के चल चल जल्दी चल. अंकल इसकी मांग भर दो. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. योगेश चला दादी चला चला. सबसे लास्ट कुठला रे वारा? कुठला वारा? इथून वारा तिथून वारा. येत होतास? येत होतो ग. अगं आम्ही किती रस्ते चुकलो माहितीये का? एकदम भारी वाटतंय मित्रांनो. अभी मजा आएगा ना भिड़ो. नारळ नेले असते. हा नारळ खूप नारळ आहेत खूप. कोणाची? दादीची. मित्रांनो एक खूप मस्त गोष्ट झालेली आहे. गुड न्यूज. आज पहिल्यांदा असं होणार आहे, दाजी आपले शुद्धीत असणार आहेत. चपटी नाही भेटणार. ये मिला नाही. बोटिंग करायची ना. हे भारी. ते इकडे कर. लहान पोरगी केवढी खुश झाली.
अच्छा हमको सिखा रिया है ट्यूब शॉपिंग सेंटर आहे इथे. शॉपिंग सेंटर काय घ्यायचं असेल तर इथे जायचं. हे खूप मोठं आहे. पण आपल्या मेन जायचं कुठे जायचं बोला. येडी पब्लिक येडी. इथं याला बसायलाच काय नाही यार. त्याच्यामध्ये आमच्या पोराने नाश्ता पहिलाच केलाय. कुठला खिचडी खाल्ली. कुठं दुसरं लोकेशन पाठवलं तिथे. हा काय रे तू खिचडी खाल्लीस. बस इथं नाश्ता काउंटर आहे. ह्याला जेवण नाही दिलं तरी चालेल पण चहा प्यायला पाहिजे. My life is chai. चाय. My first love is chai. ओके My last love is chai. ओके चाय मनात जाय. मनात जा. बाय बाय. आणि लवकर म्हातारा गुड बाय. आता चहा संपलाय तर आम्हाला ऑप्शन कॉफीच भेटलीये. बाबा क्या रे चाय का पुजारी क्या हुआ तेरे को. तर पोहे घेतल्यात आणि शिरा घेतलाय थोडासा. इकडे वहिनी मिसळ. वहिनी टेस्ट कशी आहे. यहाँ से मट्टी उठाऊंगा और वहाँ फेंक दूंगा. डबल से उठा के बोलूंगा टमाटर नहीं, इस बार पैसा लेकर आओ. चांदी का रुपया, चांदी का. चार घुसड़ू. ले भाई चेक करो असली रुपया बनाया है कि नकली बनाया है. असली है ना. जल्दी दो. कौन से साल का रुपया है. नहीं देखा. आप देखिए साहब कैच कर लो और नंबर पढ़ के यहाँ फेंको. जल्दी से रुपया का नंबर. अरे ये कहाँ से उठा लाए. ये क्या दे रहे हैं साहब. वही दिया था. तय करो सर गड़बड़ कर रहे हैं. अभी पैसा दिया हूँ तो ढक्कन दे रहे हैं बोतल का. कोई बात नहीं. फिर से मट्टी उठाकर फेंक देंगे और बोलेंगे कोई वाला रुपया ला. घातला विडा तोंडामध्ये आणि इकडे फुल. दोन्ही साईडला फुल. इकडे ताईचा फोटोशूट आहे. ओ माय गॉड. काय कळालं का तुमच्या दोघांना पण. अशा थांबलेत की बस. किधर बैठेंगे. जो बेलो बेटा बैलगाडी में. नोडी इकडे. हाय गाईस. बैलगाडीमध्ये आहे. मला एकदम भारी वाटते. खूप भारी वाटते. प्रतीक पण आहे. बाबू तू कुठे येतोय. जास्त वजन होऊन जायचं. गाडी आली. चल जाऊ दे. आली दुसरी. आली दुसरी. आम्ही चाललो. बाय बाय. तर मित्रांनो आम्ही गाडीमध्ये चाललोय. टुकटुक करत. बोल. बैलगाडीमध्ये सगळे बनपाव बसलेले आहेत. कुणाचाही आधी पाव नाही. हे मी नाहीये बनपाव. हा आय एम फिट. काय झालं. मी फिट आहे ना गाईस. दोन सगळ्यात जाड माणूस आमच्यामध्ये कोण आहे माहिती आहे बघा. सर्वात जाड माणूस आहे हा. अरे खूप छान वाटतं इथं. इतकं छान निसर्ग आहे ना. खूप सुंदर. आंब्याच्या वेळेला आलं पाहिजे होतं आपण. हे आवळ्याचं झाड पण आहे. हे आवळं आहे. लिंबाचे पण झाड आहे सर्व. आणि सगळं गोमित्राचा वास येतोय. कोणाचा मित्र. कुणाचा मित्र. गौमित्र. काय मूत्र. आजोबा. जास्त मोठी राईड नाहीये. स्पीड वाढली मित्रांनो. स्पीड वाढली. आजोबा सीटला गादी लावा. अरे आलो पण आपण. पुणे स्टेशन. आजोबाला सांगावं लागेल सीटला गादी लावा. वाव सुंदर आहे. आणि इथं जुन्या पद्धतीमध्ये जसे वाडे असायचे ना तसे वाडे आहेत इथे. हे बघा हा वाडा आहे इथे. आणि हा आपला सिद्धार्थ पाणी काढतोय विहिरीतनं. अरे बापरे किती मोठी विहीर आहे.
कसं पाण्यासाठी वगैरे ठेवायचे हे बनवून रांजण, हे सर्व जुन्या पद्धतीत. आणि हा बघा कसा बसला. ए काय उठ. और बेटी पुष्पा तुळस पण आहे इथे अंगणामध्ये. हा इकडे मेरा निकाल बोलते. अंडा घेऊन बघा हे जुन्या काळ्या, हे जुन्या काळ्यामधले. बघा इथे दोघांनी बघा. ही जीन्स पॅन्ट घालून भाकरी टाकतीये. इथं तळायला बसला. तू बडाना अकेला थक जाएगा. साथी ए बहिणी तू बोल रडू नको बाळा. इकडं कुटायचं काम चाललंय. मसाला कुटतोय माझा नवरा. फिलिंग माझीच असेल त्याच्यात, फिलिंग माझीच असेल. इथं एक रूम आहे ज्याच्यात एक झोका आहे मस्त. आणि हे आपलं बाळ आहे. उगी उगी सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. मित्रांनो, संसाराचं गाणं सगळ्यात वाईट वातावरण काय बचत पडतं. थांब तू बाळा, मी इथून जातो. ही पण बाय झाली. आमच्या अंगणातले कोंबडे गावरण कोंबडे. शामरुग आहे मित्रांनो. यांनी तोंड कसं केलं ह्याला बघू. नॉडी हात नको घालू. असं चावल. इकडे बघा तुम्ही, हे बघा तिकडून दाखवते. ए बाबू अरे हे बघा मित्रांनो, इथे एकदम छान असे गुलाबी फुलं आहेत. गुलाब हे 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 फुलं आहे ना ह्याचे आहेत. मला आता आठवत नाही, मी नंतर सांगेल. आणि इथे केळी पण आहे. एकदम नॅचरल आहे सर्व. एकदम असं वाटतं की मी कुठेतरी गावाकडे आली आहे. असं वाटतच नाही आम्ही रिसॉर्ट. या पुढे अजून दाखवतो. हे बघा मी हे तोडलंय आणि मी खाते. जाम आंबट आहे. फुल धिंगाणा चालला इथे. योगेश जा जरा थोडे व्हिडिओ घेऊ दे. ए स्लाइड वर जावा, स्लाइड वर. ए जा ना स्लाइड वर. योगेश जावा. नॉडी आणि प्रेम आणि योगेश. नॉडी आला परवा.
वाटलं तर बाहेर यायचं का आता थांबून नाही राहायचंय. शंभर किलोचा माणूस खाली आला. अभी राडा हो जाएगा सब. बच्चा चिल्लर पार्टी ये देखो. बाबू बाबू हे बघा. चला उड्या मारू दे किती मारायचं. ए खोल नाही रे तिकडे खोल आहे, तिकडे खोल. 1 2 3 4. अरे पुढे ये ना. अरे डान्स करा डान्स करा डान्स करा. इधर देखो इधर. दाजी सोडून या लांबपर्यंत देऊ. कॅमेरामॅन फोकस. तर गाईस आमचं जेवण झालंय. जेवण एवढं छान होतं ना. सर्व प्रकाराचं जेवण होतं फक्त नॉनव्हेज सोडून. पण जेवण खूप टेस्टी होतं आणि गोड वगैरे सर्व परफेक्ट होतं. आणि इथं लहान मुलांसाठी पण खूप ऍक्टिव्हिटी आहेत. आणि आता काही वेळाने इथं टॅटूचं पण चालू होणार. टॅटू मेहंदी पण ना. मेहंदी टॅटू सर्व फ्री आहे. सर्व मी तर फुल एन्जॉय करते एकदम मस्त. आता मी जाणार तिकडे उडी मारायला. आता इथे 5 वाजलेत आणि तरी सुद्धा इथं नाश्ता वगैरे आहे. नाश्त्यासाठी भेळ आहे, चहा आहे, कॉफी आहे आणि ऑर्गॅनिक म्हणजे जे व्हेजिटेबल इथं ते पिकवतात ना ते सुद्धा इथं विकतात. तर तुम्ही ते पण घरी घेऊन जाऊ शकता. आणि तुम्हाला आवाज येत असेल तर ऑर्केस्ट्रा पण चालू आहे. आम्ही मस्त आता एन्जॉय करून निवांत बसलोय. माझा आवाज पण थोडासा बसलाय पाण्यामुळे. तात्यासाहेब हे जर असंच चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल. कोंबड्यांना दररोज 3-3 वेळा अंडी घालावी लागतील. हे बघा आपला सिद्धू तयार आहे. काढला आणि हा इथे लहान मुलांसाठी असं छान पैकी टॅटू पण आहे. हातांवर त्यांना छान पैकी टॅटू काढून देतात. वेळ आणली आहे खायसाठी आणि हे वेबस पण दिलेत. खूप छान सुविधा आहे इथं आणि स्वच्छता तर सांगायलाच नको. खूप क्लीन आणि एकदम व्यवस्थित आहे इथे. थोडासा एन्जॉयमेंट करतोय. अजून टायमिंग आमचा संपला नाहीये. 6चा टायमिंग आहे. तर मी त्यांना सावळा आणि हा आमची ना ट्रॅक्टरची राईड राहिली आहे तर ते पण तुम्हाला दाखवतो. हे कांदे लसूण हे गावरान लसूण आहेत ना. आळूची पानं लोणचं ह्यांनी आहे ना हे सर्व आपल्याला जेवणामध्ये दिलं होतं टेस्ट करायला. तेच गोष्टी आहेत सर्व आहे ना. हे सर्व इथे बनवतात. हे ठेचा आहे मिरचीचा ठेचा, जिलेबी, गुळ आहे हा. हा हे लोणचं बघ तुला आवडलं होतं ते घे. वंदन बाग फ्रूटचं आहे. हे बघ चटपटा घेऊ शकतेस. ते चवळी वगैरे भाज्या वगैरे पण आहेत. काकडी भाजी कारलं
भेंडी आहे, भाजी घ्यायची का? अरे फ्रूट पासून बनलेलं आहे, चॉकलेट देण्यापेक्षा हे तुम्ही त्यांना देऊ शकता खायला. असं ठेचा, मिरचीचा ठेचा. आम्ही काय काय घेतलं बघा, हे लोणचं हे मस्त वगैरे. हे यांनी बनवलेलं आहे घरीच. आणि हा मिरचीचा ठेचा खूप सुंदर होता. आम्ही जेव्हा टेस्ट केला ना, हा खूप सुंदर होता. जेवण, इथलं वातावरण एकदम निसर्गाशी जुळलेलं आहे मित्रांनो. इतका छान निसर्ग आहे इथे आणि खूप फ्रेश वातावरण आहे इथलं. सर्व एकदम असं वाटलंच नाही आम्हाला की आम्ही रिसॉर्टमध्ये आहे. एकदम भाजीपाला, शेती वगैरे पण आहे तिकडे. बकऱ्या पालन कसं करायचं. परत जेवणामध्ये पण इथे काय काय होतं मी सांगते तुम्हाला. लापसी होती, जी पारंपरिक लापसी असते ती लापसी होती. परत खीर वगैरे होती, पुरी होती, चपाती होती, बाजरीची तीळ टाकून भाकर सुद्धा होती आणि त्याच्यासोबत पिठलं होतं. परत मिरचीचा ठेचा होता. खूप सारं होतं जेवण. मग ते असं झालं होतं की काय खाऊ आणि काय नाही. बऱ्याच अशा गोष्टी होत्या. खूप एन्जॉयमेंट पण खूप झाला माझा इथे आणि फॅमिलीचा पण खूप झाला. आणि मी एवढा एन्जॉय केला की माझा घसा जाम झालाय आता. ते पाण्यामध्ये स्लाइड वगैरे पण आहे तिथे, पण मोठ्या मोठ्या नाहीयेत, मीडियम मध्ये आहेत. क्या होई रे, थक गई क्या? सब लोग थक गई है, मैं भी थक गई है. पाठीमागं भेळ खायचं काम चालू आहे. त्याची काय भेळ संपना, त्याची काय भेळ नाही संपत. मित्रांनो, फायनली आपण घरी चाललेलो आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.